गेल्यावर असं नाही करायचं. वा ऑलरेडी म्हणजे ना वॉटरफॉलचे तुषार अंगावर पडते. हा झाडावरचं पाणी जास्त टिकतं इथं. वा तर मैत्रिणींनो, आपण आमच्या भंडारदरा ट्रिपचा भाग 1 पाहिलेलंच असेल, तर आता आपल्या भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे वसुंधरा वॉटरफॉल, भंडारदरा धरण म्हणजे राघोजी भांगरे जलाशय, कोळटेंबे वॉटरफॉल, अमृतेश्वर मंदिर आणि भरपूर असे आणखी वॉटरफॉल आणि प्रवरा नदीचा जेथून उगम होतो तर ते वॉटरफॉल. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर छान असा आपला हा व्हिडिओ होणार आहे, हा भाग होणार आहे, तर स्किप न करता संपूर्ण पहा. रंधा येथील फॉलचा आनंद घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहोत लॉजिंगवर. तर इथं आहे रंधा लॉजिंग आणि इथं नंबर दिलेला आहे तुम्हाला. तर खूप छान अशी सोय आहे आणि संपूर्ण 24 तास अशी अवेलेबल आहे ही लॉजिंग. तर तुम्ही जरूर या लॉजिंगचा नंबर घेऊन आणि या लॉजिंगवर राहण्याची सोय तुमची होऊ शकते आणि ऑनलाईन बुकिंगही होऊ शकते. आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में, पंछी बनूं उड़ के फिरो मस्त गगन में, आज मैं. तर लॉजिंगची दुसऱ्या मजल्यावरची रूम अवेलेबल झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत. आमचं सामान सगळं ठेवलेलं आहे रूममध्ये आणि इथं आम्ही 3000 रुपये भाडं 24 तासाचं रूमला दिलेलं आहे आणि वरून खूप सुंदर व्ह्यू पाहण्यासाठी आम्ही वरची रूम इथं घेतलेली आहे. तुम्ही थांबा तिथं पण इथं आम्ही सांगू. हा लगेच निघणार. आता बॅक वॉटर जाणार आपण, जे जे केलं नव्हतं मागच्या वेळेस. तरी आता फ्रेश झालोय ते पण करून घ्या. आता जायचंय आम्हाला परत. काय बॅक वॉटर पाहिला ना. अजून काय चांदण व्हॅली, कोकणकडा, चांदण उतरायचंय कोकणकडा मध्ये. चांदण व्हॅली कोकणकडा उतरायचं लवकरच जाणार आहे. एक गाडी घेणार सुंदर असा व्ह्यू दिसतोय बरं. संध्याकाळी सिटी मध्ये अंधार पडला का याच हॉटेलमध्ये येणार आहोत त्याला घेऊन जरा असं पुढे. मेवण्याला फोन केलाय. हे बा इकडे एक पाडा आहे, आदिवासी पाडा. तर मस्तपैकी आता सगळे फ्रेश झालोय आणि चाललो आता पुन्हा. तर आज दिवसभर फिरणारच होतो आम्ही, ऐक नाही. सगळ्यांनी कपडे बदललेत. तर लवकर निघालो होतो तर त्यामुळं खूप असा आळस आला होता. मस्त फ्रेश झालंय आता. बाय बाय बाय. आमच्या पाटलाला खूप हौस आहे फिरायची. तर व्हिडिओमध्ये यायची हौस नाही, आहे का नाही. थोडं थोडं येत. हा मी घेणार आहे. बड्डे बॉयला आज काय बाबा फोनवर फोन. बाळू मामाचा फोन आहे का. भैया मामाचा बाळकृष्णाचा. नाही केला अजून, संध्याकाळी. दिसतोय का तुम्ही नाही दिसत आहे का आम्हाला.
नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काय नो दिसले का? दिसलो का? आम्ही दिसलो का? ब्लॉगिंग सुरू आहे. ब्लॉगिंग आम्ही लय लवकर आलोय. हॉटेल घेतले बा. हा विकत घेतलं. लगेच घेतलं बाबा. तर हे हॉटेल आहे ना, आपल्याला फक्त आराम करायला, मुक्कामाला राहायचं असलं तर राहायचं, फ्रेश व्हायला सगळं सोय आहे. पण जेवण नाही इथं, मेसही वाटतं इथं आहे जेवण. तर हे काही सध्या आता चालू नाही. तर आम्ही बाहेरच जेवण करणार आहोत आणि इथं थांबणार आहोत. तर आता रंधा फॉल झाला पाहायचा. आता बॅकवॉटर आणि चांदण व्हॅली पाहायला चाललोय. तर चला तर मैत्रिणींनो, कधीतरी अशी ट्रिप काढली ना तर खूप असं भारी वाटतं. तर चला, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी आलेली आहे फिरायला. तर तुम्ही पण या आणि आपल्या व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे. तर पूर्ण असं एन्जॉय करा. खूप छान. तर इथून परत आता सुरू झालेले आहेत छान असे नजारे आणि मस्त धबधबे पण आहेत पुढं. हे सिरी तर मैत्रिणींनो, ही कमान आहे कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड अभय अरण्याची. तर आपण पुन्हा माग येणार आहोत. तर आता आपण चाललेलो आहोत भंडारदरा धरणाकडे. तर आपल्याला भंडारदरा धरणाचा अगोदर परिसर पाहायचा आहे, भंडारदरा धरण पाहायचं आणि मग पुन्हा माग यायचं आहे वॉटरफॉल पाहण्यासाठी. तर इथं आता भंडारदरा धरणाचा परिसर आलेला आहे आणि राघोजी भांगरे जलाशय असं याला नाव आहे. राघोजी भांगरे जलाशय. ऋषांनी तो बोर्ड वाचला, इंग्लिश पण कळालं त्याला. सेल्फी अलाउड नाही म्हणतो, सेल्फी घेऊ नको इथं. थांब रे, गाड्या येतात ना तिकडून. थांब जरा. मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा ओव्हरफ्लो होतोय है ना, वरून पाणी येत होतं है ना, आपण आलो तेव्हा मागच्या वेळेस. खूप सुंदर नजारे. तर यंदा आहे ना पाऊस कमी असल्यामुळे इथं आता ज्याला शाळेत पण पाणी नाही. तर मागच्या वेळी आम्ही आलो होतो ना, त्यावेळी इथून पाणी आदळून पाणी व पुढं येत होतं. तर तिकडे चाललोय आम्ही आता बघायला. तर चला मंडळी, मुलं गेलेले आहेत खाली धरणामध्ये फोटो सेशन करायला. तोपर्यंत आपण पाहूया धरणाचा इतिहास आणि त्याची निर्मिती. तर या धरणाची निर्मिती 1910 मध्ये झालेली असून हे भारतातील सर्वात प्राचीन आणि मातीच्या धरणांपैकी एक आहे. तर हे नैसर्गिक भिंती असलेलं धरण आहे आणि ब्रिटिश अभियंता विल्सन यांनी या धरणाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावलेली आहे. म्हणजे हे धरण इंग्रजांच्या काळामध्ये झालेलं आहे, त्यामुळे याला विल्सन डॅम असेही म्हणतात. 1910 मध्ये प्रवरा नदीवर बांधलेले हे धरण सिंचन आणि जलविद्युत निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
हे देशातील सर्वात जुन्या धरणापैकी एक आहे आणि भंडारदरा प्रदेशात एक प्रमुख आकर्षण म्हणून काम करते, जे त्याच्या शांत लँडस्केप्स आणि चित्तथरारक धबधब्यांसाठी ओळखले जाते. नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची भाग्यरेषा असणारे हे अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेले अकोला तालुक्यातील भंडारदरा धरण आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय म्हणून ओळखले जाते. तर या धरणाची साठवण क्षमता 563 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. भंडारदरा धरण जलविद्युत निर्मिती आणि सिंचन या दोन्हींसाठी महत्त्वाचे आहे. 1962 मध्ये बांधलेले त्याची उंची 150 फूट आणि लांबी 1500 फूट आहे. या धरणामुळे सुंदर अर्थर तलाव तयार होतो, जो केवळ पाण्याचा साठाच नाही तर परिसराच्या निसर्गरम्य सौंदर्यातही भर घालतो. हे धरण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील भंडारदरा या सुट्टीतील रिसॉर्ट गावात आहे. हे धरण महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. अर्धे करून दे बरं का मावशी. सकाळी उकडायला घातले असतील ना. सकाळी घातले ना, आता परत वरती टाकले. केवढ्याला एक ग्लास येऊ? 20 रुपयाला. तुकडे करून दे अर्धे. असंच आहे आता इकडं रानमेवा. पाणी नाही यंदा, तर बघण्यासारखं नाही एवढं आहे ना. यंदा पाऊसच नाही झाला ना अजून. पावसच नाही अजून वय. हा, अजून पावसच नाही वय. जुलै मध्ये पाऊस येऊन मग हे होतं ना. तर असं रानात फिरताना रानमेवाच खायला आवडतोय की नाही. तर मंडळी, हे एक लक्षात ठेवा, या भागामध्ये जास्त हॉटेल्स किंवा जेवणाची सोय नाही. तर आपण अशा पद्धतीने मकाचे कणस, शेंगा किंवा मॅगी, पोहे हे असंच फक्त आपल्याला भेटणार आहे. तर आम्हीही याच्यावरच 2 दिवस भटकंती केली आणि संध्याकाळी फक्त आम्हाला जेवण भेटलेलं आहे. तर आपल्याला आता अमृतेश्वर मंदिर, रतनवाडीला चांदनदरी आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पाहायला जायचंय. तर त्याची इथं आता फी किती ग? 190 का काहीतरी सांगितलं त्यांनी. तर आता श्याम गेलाय पावती फाडायला. मुलांना नाही, मोठ्या माणसांनाच. कंस छान लागले ना. खूप भारी लागलं कणस. टेस्ट वेगळीच आहे. 24 किलोमीटर व्हिडिओ काढायचे. दिवस वॉटरफॉल धरण पण भेटते. कशी फी होती रे इथं अभयारण्य बघायला? आता गाडीची 100 आणि आपले 30-30 रुपये प्रत्येकाची. हा हा, गाडी पार्किंगची 100 आणि मुलांचे नाही, मोठ्या माणसांचे 30-30 रुपये अशी फी आहे. चला आता चाललोय आपण. हा, ते बघ ते छोट्याशा वॉटरफॉलचं. छोटे छोटे आहेत भरपूर. आलो होतो. हा हा हा. सारखं ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. तर आता परत पावसाला सुरुवात झाली आणि रस्त्याचं पण काम चालू आहे इथं. तर आता आयरानात, जंगलात सगळीकडे रस्ते होते आणि चांगलं झालंय, म्हणजे मस्त असे रस्ते होते. नजर पुरत नाही असे डोंगर आहेत इकडं. आणि पावसात आल्यावर अजूनच भारी वाटतंय बरं का. जुलै
मध्ये आहे ना भीती वाटते, अरे भयंकर पाऊस असतो. पण जुलै मध्ये जे नजारा आहे ना ते कधीच नाही. आपण त्यावेळेस जुलै मध्ये आलो होतो का, आषाढात काहीतरी आलो होतो, श्रावण महिन्यात काहीतरी. पाऊस संपल्यावर आलो होतो. हा पण मग भंडारदरा धरणातून त्यावेळेस आहे ना पाणी म्हणजे उलथून ओसंडून वाहत होतं आणि उलथून म्हणजे पडत होतं. आणि आमरेला फॉल पण भरपूर असा वाहत होता. चला असू द्या, निसर्ग म्हणजे निसर्गच असतो. मस्त. तुला आवडलं? आमच्या पिल्लूचा बर्थडे आहे ना, त्याची खूप इच्छा असते फिरायची, तर तो ट्रेकरच होणार आहे. दोघं पण ट्रेकरच होणार आहेत नंतर. मस्त. ती साईड बघा तिकडून वॉटरफॉल चालू आहे. मोबाईल मध्ये पण बसत नाही बाबा, ते काय अजून रस्त्याचे काम चालू आहे. हे हळूच बरं का. वायपर मारावं लागणार आहे का? दिसत नाही. इकडे डोंगर रांगाने सुद्धा रस्त्याची कामं सुरू आहेत. सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत. सामान्य माणसाला रस्ते, अन्न, वस्त्र आणि निवारा हे सर्व असलं ना त्याला काहीच भीती नाही. आणि शामंत आता मोबाईल आणि त्याच्यामध्ये रिचार्ज, वा. आणि असं पाऊस आणि भटकंती. नेटवर्क नाही पाहिजे, नेटवर्कच घरी गेल्यावर बघू. व्हिडिओ तर घेता येत नसते. दाल खा रहा है जमाना बर्थडे के दिन. आजकल का जमाना ही बदल गया. आणि 11 वाजता दाल खा रहा है. 11 बज गया अभी और दाल खा रहा है जमाना बर्थडे के दिन. केक खाने का तो नाही डायलॉग मारित आहे बच्चा आमचं हे ना. मुगाची डाळ आवडली त्याला. जी वॅगन, मर्सडीज या रोडला कशाला येते त्या. फक्त त्या दिवशी पुण्याहून येताना पोरशी पाहिली मी, त्याच्यातच लई खुश झालो. बापरे. अरे 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 थांब. धबधबे येते मोबाईल मध्ये एवढे. पाणी आलं का तिथं जास्त. खिचडी भात लावलेला दिसतोय तिथं. इथे ना काही मुलं आलेले आहेत फिरायला, त्यांचं चालू आहे स्वयंपाक इथं पातेल्यात. बापरे किती फोल्डरी इथं. आंघोळ करते ते पोरं, आंघोळ करते. हे भात खेचरं. त्यांना नुसतं पळायला लागत. पाठीमाग इतका भारी नजारा आहे ना. मोबाईल मध्ये हा नजारा अजिबात दिसत नाही, डोळ्यांनी इतका छान दिसतोय. इकडं सगळं आता हे ढग उतरलंय, ढग चाललंय आणि आता वॉटरफॉल पण सुरू झालेले. हा दाखव. पोरडला तर जंगलात सोडून द्यावं का काय ना. अरे काय खेळायची जागा आहे का. कसे काढले फोटो मी. हा छान काढले ना. त्याच्यात दिसतच नाही ते. हा जायचंच नाही घरी. इथं भात खेचराची लागवड झाली बरं का. इथं काही ठिकाणी अजून आहे ना भात खेचर आहे ना पाणी भरायला ठेवलेत. इथं झालेली दिसती लागवड भात खेचराची. आमच्या लव कपालचं काय मन भरा ना अजून फोटोच. आ खूप सुंदर दृश्य. तर आम्ही आता निघालोय वसुंधरा वॉटरफॉल कडं.
किती डोळे भरून पाहावं आणि किती नाही असं झालंय आहे ना. डोळ्यात किती साठावं असं झालंय. पण काही उपयोग होईना, चष्मा पण आंधळा होऊन राहिला. जा फोटो काढायला. ऑलरेडी म्हणजे ना वॉटरफॉलचे तुषार अंगावर पडते. हा झाडावरचं पाणी जास्त टिकतं इथं. वा सुरू झालंय आता. बाप गुरासारखं उडतंय पाणी. पाण्याने भिजला का तुषार उडते पाण्याचे अंगावर. असं नाही करायचं. वा माझ्या माग हा पाहू शकता वसुधारा वॉटरफॉल आहे. वसुधारा म्हणजे दुधाची धारा, एकदम पांढरं फॅट पाणी. वसुंधरा वॉटरफॉल पाहून येता येता मला इथं दिसले जराशी झाडाची रोपं. तर म्हटलं चला आता आपल्या कुंडीमध्ये लावून पाहावा म्हणून मी हे 4-5 झाडाची रोपं घेऊन आले. तर खूप वेगळ्या पद्धतीने आहेत ही. तर आपण आता निघालेलो आहोत कोरटेंबे वॉटरफॉलकडे. तर खूप मोठा वॉटरफॉल आहे हा. इथून प्रवरा नदीचा उगम होतो. करवंदाची जाळी आहे, पण आता करवंदाचं पण सीझन संपलंय. तर करवंद पण आता संपलेले आहेत आणि रस्त्यावर असल्यामुळे इथं करवंद पण राहत नाही. वरती करवंद असू शकतात आणि करवंदाच्या जाळ्या अशा असतात कापी. चला चला परत पाऊस यायला बसलाय. सगळे कपडे ओले झालेत आता. खूप पाऊस लागलाय. आम्ही भिजलोय सगळे. चाललोय परत पुन्हा वॉटरफॉल पाहायला. तर धबधब्यांची खूप मजा आहे इकडं. रिव्हर्स वॉटरफॉल 1-2 वॉटरफॉल स्किप करू जे जे चांगले नाहीत ते आणि डायरेक्ट चांदण व्हॅलीला असंच असं वॉटरफॉल. भाताचं आहे ना रोप टाकलंय आता इथं लोकांनी. आणि असे खेचरं जेव्हा भरतात नाही भाताचे त्यावेळेस भाताची लागवड करतात. तर इथं सगळीकडे आता रोप टाकलेली दिसते ना आपल्याला. तर जुलै महिन्यात आणि जून महिन्याची शेवटी आहे ना इकडे भाताची लागवड केली जाते. पोरांना लई गंमत आली आज. छान पावसात मॅगी. पावसात भिजल्यावर कोणाला कोणाला भूक लागली. पावसात भिजल्यावर भूक लागली ना जोरात. जोरात भूक लागली.
रुगला लागली का? रुगला अजून बघायचं ना आपल्याला. आता जायचं तिकडे. रिव्हर्स वॉटरफॉल. मधले 1-2 वॉटरफॉल स्किप करू, जे जे चांगले नाहीत ते आणि डायरेक्ट चांदण व्हॅली. चांदण व्हॅलीला असंच असं वॉटरफॉल. वसुंधरा वॉटरफॉल खूप भारी. वसुधारा का वसुंधरा? वसुंधरा. हा कोणता आहे? डॅम कोलटेंबे. कोलटेंबे. 2 वॉटरफॉल पाहिले आता. आणि जाम भूक लागली, पावसात भिजलेस. लय भूक लागली आहे ना, जाम भूक लागली आता. मस्त असं मॅगी खातो आता. पुढं काय आहे? 12 वाजले. 12-12:30 आम्हाला आहे ना आज असं वाटतंय म्हणजे आता 3 वाजलेले. आम्ही रात्रभर पण प्रवास केला, रात्री प्रवास केला, त्यामुळे आहे ना असं वाटतंय दिवस खूप मोठा आहे. तर आता शिक 12 वाजलेत आता आहे ना, आता शिक 12 वाजलेत. मस्त मॅगी. घरी ही मॅगी कोणीच खात नाही, पण पावसात आज काय भारी लागते मॅगी. ऋषांग मॅगी कस काय भारी? पप्पा भारी. रुग ज्योती मस्त. या मॅगी खायला, पाऊस आणि मॅगी. वा हो. छोटूसा चहा. काय होतंय रुगू? एक घ्यायचं एक तुम्हाला चहा? गार झाले असले तर घ्या ना. गरम गरम मॅगी, गरम गरम चहा. हा. आमचा बर्थडे बॉय पण खातोय मॅगी. गेली तुमची थंडी? हीटर लावल्यावर गेली थंडी. मोबाईल चालला ना पुढं. तर अमृतेश्वर मंदिरात आलोय आता. चला आता अमृतेश्वराचं दर्शन घेऊन या. आणि इथं आजूबाजूला सगळीकडे छान असे धबधबे सुरू झालेले आहेत. इथं छान काय ते सांग बोलणार. पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का. 50 रुपये का? पार्किंग 50 म्हणजे दर्शन घ्यायलाच. पार्किंग पुढची. मला फक्त शूज काढून ठेव. काय बोलले नाही काय गरज जाऊ दे. बेटा आता ठेव. तिथं काढू. पाय भरले का? गाडी भरण सगळी. किती बाबा? 50. लागन का पावती परत? पावती लागन का परत? नाही ना, दिला ना बेटा 50. हसते बाबा. हॉटेल तर नाही राहू इथं झुणका भाकर खायला. बाबांना विचारलं नाही आपण. हेच बाबाकडे खाल्लं होतं का जेवढं ते अजून सुरू झालं नाही. अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, रतनगड, अकोले जिल्हा अहमदनगर. चला पिल्लांना उतरा खाली. इथे आहे ना रतनगड आहे, अमृतेश्वर मंदिर आहे इथं आणि रतनगड पण आहे. पण ट्रेक आहे रतनगडचा. तर विहीर पहा इथं किती मोठी. बघ ना रुबी ती विहीर बघ ना, ती बाई कशी पाणी सेन तिथं. बापरे. चांदण व्हॅली. कोकणकडा आहे त्याच्या आधी चांदण व्हॅली आता इथं, मग कोकणकडा आहे. आता याच्यानंतर पुढचं चांदण दरीच बघा. म्हणजे कोकणकडा स्किप केला तरी चालत. चप्पल पुढं चालायला एक 15 मिनिटं. रतनगडला किती ट्रेक आहे? 15 मिनिटं चालायला. रतनगडला का? हा हा. चांदण बर्थडे निमित्त किती महादेवाचं दर्शन झालं. निझर्णेश्वरचं झालं, आता अमृतेश्वरचं.
आहे का नाही. असं बघू आता रस्त्यात किती किती महादेव येतात ते. चला आता घेऊया अमृतेश्वरचं दर्शन. ते पोटासाठीच करतात ना, एवढं पावसात उभा राहतात. मागून तर नाही खोरा हा चला एक 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 सगळे एक एक घ्या. चलो पाण्यात आहे. पिंड पाण्यात आहे पूर्ण, दिसत पण नाही. बापरे, पिंडच पाण्यात आहे. दगडाचं मंदिर असल्यामुळं ते ना पूर्ण पाझरत आहे. तर पहिलं असं हेमाडपंथी मंदिर आहे, वेगळंच आहे ना. या मंदिराचं बांधकाम एकदम एकावर एक किंवा त्या खाच पद्धतीने केलेलं आहे. तर दगडात म्हणजे शिमेटा काही दुसरं वापरलेलं नाही आणि खाचेच दगड वापरलेले आहेत. किती सुंदर असं मंदिर आहे. देवाच्या मंदिराला आहे ना कधी पूर्ण वेढा घालायचा नाही, अर्धाच वेढा घालायचा असतो. तर महादेवाचं जे नाहणं असतं ना तर ते कधी ओलांडायचं नसतं. हा बाबा रतनगड कुठे आहे? किती चालत जावं लागतं? किती वेळ लागतो? 2.5 तास लागते का? एवढं उंच आहे का? आणि काय आहे वर? आहे ना पाय नसतात म्हणजे वर आहे, पाण्याचा हौद आहे. इकडे आहे का हे आभाळ दिसतं? इकडे आहे का रतनगड? हा हा. रतनगडला जायला आहे ना 2.5 तासाचा ट्रेक आहे, त्यामुळं आता ते स्किप केलंय आणि आम्ही चाललोय आता सांदन व्हॅलीला. तर मैत्रिणींनो, आता भेटूया तिसऱ्या भागामध्ये. तर तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सांदन दरी आणि कोकणकडा आणि बॅकवॉटर फॉल. तर चला जाऊया पुन्हा आता आपण पुढच्या तिसऱ्या भागामध्ये. तर चला, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि निसर्गाचा आनंद घ्या. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढचाही व्हिडिओ जरूर पहा. चला भेटूया.